नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण नवोदय परीक्षा 2024 ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। त्यामध्ये खंड पहिला मानसिक क्षमता परीक्षण म्हणजेच आकृत्यांवरचे सर्व प्रश्न आज आपण एका सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सचा वापर करून कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे प्रश्न एकूण 40 आहेत आणि पेपरलाही आपल्याला आकृत्यांवरती प्रश्न हे 40च येतात, म्हणून या आकृत्यांचा खूप सराव झाला तर आपण या प्रकारचे प्रश्न कमी वेळेमध्ये सोडवणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ हा वॉच करा। आता इथे पहिला भाग आहे आणि पहिल्या भागामध्ये आपल्याला 3 आकृत्या ही कोणत्याही समान दिलेल्या आहेत आणि त्यातली चौथी आकृती ही आपल्याला निराळी आहे आणि ती ओळखायची आहे। पहिला प्रश्न आहे, आता या 4 आकृत्यांमध्ये आपल्याला एक आकृती ही वेगळी आहे ती शोधून काढायची आहे आणि 3 आकृत्या सारख्या आहेत। तर आता इथे या पहिल्या आकृतीमध्ये इथे 4 बॉक्स दिलेले आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये पण 4 बॉक्स दिलेले आहेत आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा 4 बॉक्स आहेत। तर या 2 नंबरच्या आकृतीमध्ये इथे आपल्याला 8 बॉक्स दिसतात, म्हणून ही तिन्ही आकृत्यांपेक्षा वेगळी आकृती आहे। तर दुसरी आकृती आहे, तर दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला इथं त्रिकोण दिसतोय। सगळ्या आकृतींमध्ये त्रिकोण दिसतोय, फक्त त्यांची दिशा बदललेली दिसते आणि त्रिकोण हे आपल्याला फक्त अर्धे दिसतात, पण चौथ्या आकृतीमध्ये पूर्ण त्रिकोण दिसतोय। त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तर तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 ह्या उभ्या लाईन दिसतात आणि 3 आडव्या लाईन दिसतात। तर इथं 2 दिसतात आणि इथं 2च आडव्या दिसतात, पण तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला काय दिसतंय, 3 उभ्या दिसतात आणि इथं 2 ह्या आडव्या दिसतात आणि चौथ्या आकृतीमध्ये 4 उभ्या आणि 4 आडव्या आहेत, म्हणून आपल्याला ह्या 3 नंबरची आकृती ही तिन्हींपेक्षा काय आहे, वेगळी आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे सी आहे। चौथा प्रश्न आहे, तर हे बाण आहेत आणि हा टिंब आहे हे एकाच रेषेला दिलेले आहेत। इथे पण हा टिंब आणि हा बाण एकाच रेषेला दिलेला आहे। इथे सुद्धा या आकृतीमध्ये हा टिंब आणि हा बाण एकाच रेषेला जोडलेले आहेत, पण ह्या 4 नंबरच्या आकृतीमध्ये हा टिंब आणि हा बाण वेगवेगळ्या रेषांना जोडलेले आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। म्हणून चौथ्या नंबरची आकृती ही वेगळी असणार आहे। तर दुसरा भाग आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला प्रश्न आकृती सारखीच या 4 पर्यायामध्ये उत्तर आकृती शोधायची आहे। तर आता इथे ही प्रश्न आकृती आहे आणि या आकृतीवरून आपल्याला या पर्यायामध्ये याच प्रकारची दिसणारी आकृती शोधायची आहे। तर आता इथे आपल्याला ऑप्शन कट पद्धत वापरायची आहे। तर आता ही आकृती आहे, तर ह्या आकृतीचा आकार आणि इथल्या ऑप्शन मधल्या ह्या आकृतीचा आकार वेगळा आहे, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला। त्यानंतर ह्या रेषेचे बाण एक वरती आहे आणि एक खाली आहे, म्हणून ह्या आकृतीमध्ये दोन्ही खाली आहे, म्हणून हा पर्याय कट झाला। वरच्या बाजूला काय दिलेले आहेत, अशा रेषा दिलेल्या आहेत, तर या आकृतीमध्ये पहिल्या आकृतीमध्ये त्या खाली आहेत, म्हणून आपला हा सुद्धा पर्याय काय झाला, कट झाला। तर शिल्लक राहिला पर्याय क्रमांक बी आणि हेच आपल्या काय आहे प्रश्नाचं उत्तर आहे। तर अशा प्रकारे ऑप्शन कट पद्धत जर वापरली तर आपला वेळ वाचणार आहे। चा प्रश्न आहे, तर या आकृतीसारखी दिसणारी आकृती कुठे आहे, तर या ऑप्शन मध्ये आपल्याला या बाकीच्या सर्व आकृत्या अर्ध्या अर्ध्या दिसतात। तर या प्रकारची आकृती फक्त एकाच पर्यायामध्ये दिसते, म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक बी। त्यानंतरचा प्रश्न आहे, आता या आकृतीसारखी दिसणारी आकृती इथे आपल्याला या बाजूला एक बाण आहे आणि खाली काय आहे, त्रिकोण आहे, तर कोणत्या पर्यायामध्ये दिसते आपल्याला, तर पर्याय क्रमांक डी मध्ये त्या प्रकारची आकृती दिसते, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। चा प्रश्न आहे, तर या इथे रंगवलेली काय आहे आकृती आहे, तशी आपली आकृती नाहीये। त्यानंतर खालच्या साईडला जर बघितलं तर खालच्या साईडला काय आहे, असे गोल आहेत, तर ह्या 2 नंबरच्या आकृतीमध्ये अशी डिझाईन केलेली आहे गोल गोलची, म्हणून ही पण आकृती काय होते, कट होते। त्यानंतर 2 शिल्लक राहतात। तर आता यामध्ये आपल्याला इथं त्रिकोण आहे, तर ह्या आकृतीमध्ये इथं त्रिकोण नाही, अशा रेषा आहेत, म्हणून आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4। ऑप्शन कट पद्धत वापरून आपण आकृती शोधायची आहे, याने आपला काय होतो, वेळ पण वाचतो। तिसरा आहे, आता या भाग तिसऱ्यामध्ये आपल्याला लुप्त झालेली आकृती शोधायची आहे। या 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायातून यामध्ये बसणारी जी आकृती आहे लुप्त झालेली ती शोधायची आहे। तर आता आपल्याला दिशा न बदलता या प्रकारची आकृती शोधायची आहे। तर आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी येणार आहे, कारण ही आकृती इथं बसणार आहे। तरचा प्रश्न आहे, तर या जागी कोणती आकृती येणार आहे, तर ही आकृती जर आपण फिरवली 180 अंशाच्या कोनात तर आपलं उत्तर किती येणार आहे, पर्याय क्रमांक डी।
नंतरचा प्रश्न आहे, तर या आकृतीमध्ये ही 180 अंशाच्या कोनात जर आपण फिरवली ही आकृती तर आपल्याला चौथा भाग मिळणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हा प्रश्न आहे. आता इथे आपण ऑप्शन कट पद्धत सुद्धा वापरू शकतो, कारण इथं भरलेला गोल आहे, तर ह्या दोन आकृत्यांमध्ये भरलेले हे गोल नाही आहेत, म्हणून ह्या दोन आकृत्या कट झाल्या. त्यानंतर खालून 1 आणि 2 आणि 3 नंबरला काय आहे, भरीव गोल आहे, म्हणून आपल्याला खालून 1 आणि 2 3 नंबरला इथं पण आहे आणि इथे पण आहे. पण या आकृतीमध्ये दिशा न बदलता जर आपण ही आकृती इथं ठेवली तर ही आकृती इथं येणार आहे, कारण म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंतरचा भाग आहे चौथा. यामध्ये प्रश्न आकृती विशिष्ट अनुक्रमाने आहे आणि उजव्या बाजूला उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढायची जी आपल्याला मोकळ्या जागी ठेवता येईल किंवा मोकळ्या जागी बसून त्या अनुक्रम पूर्ण होईल. तर आता इथे पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला एकच त्रिकोण दिलेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये 2 आहेत आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 3 आहे. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये किती त्रिकोण येणार आहेत, 4 त्रिकोण येणार आहेत आणि याच उजव्या दिशेला त्या त्रिकोणांचं तोंड असणार आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नंतरचा प्रश्न आहे, तर या आकृतीमध्ये आपल्याला 90 अंशाच्या कोनात आणि घड्याळाच्या दिशेने फिरताना ही आकृती दिसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक बी येणार आहे. नंतरचा प्रश्न आहे, या प्रश्नात सुद्धा हे जे बाण आहेत, ह्या ज्या रेषा आहेत, या रेषा 90 अंशाच्या कोनात घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आपल्याला एक बाण दिलेला आहे, इथे 2 बाण आहेत, इथं 3 बाण आहेत आणि एकाडी एक दिशेला त्यांचं तोंड करून आहेत. आता इथे 3 बाण आहेत म्हणून आपल्याला 4 बाणांची आकृती शोधायची आहे. तर 1 2 3 4 इथं 4 बाण आहेत, पण ही आडवी उभी जी रेषा दिलेली आहे ती पुढे आलेली आहे, म्हणून हा पर्याय येणार नाही, म्हणून हा कट झाला. त्यानंतर 1 2 3 4 बाण आहेत आणि रेषा सुद्धा इथे पुढे आलेली आहे. तर 1 2 3 4 ही आकृतीमध्ये पण 4 बाण आहेत, पण आकृतीमध्ये एका रेषेला 2 बाण किंवा 2 टोक केलेले आहेत, म्हणजे ही सुद्धा कट होणार आहे. आणि यामध्ये 4 बाण आहेत, पण इथे त्यांनी अंतर सोडून ही उभी रेषा मारलेली आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय कट होणार आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय क्रमांक बी. ते भाग 5वा आहे. तर यामध्ये पहिल्या 2 आकृत्यांमध्ये काही नातं आहे, तसंच तिसऱ्या आणि चौथ्या आकृती असायला पाहिजे. तर इथं आपल्याला रिकाम्या जागी कोणती आकृती येणार आहे ती या 4 पर्यायामधून शोधायची आहे. तर इथे आपल्याला ही आकृती 180 अंशाच्या कोनामध्ये फिरते, तर ही आकृती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, 180 अंशाच्या कोनामध्ये फिरवायची आहे, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरची आकृती आहे. तर या आकृतीमध्ये या आकृतीची दिशा ही खालच्या बाजूला आहे बाण त्याचे, आणि दुसऱ्या आकृतीमध्ये वरच्या दिशेला आहे, म्हणजेच या आकृतीच्या विरुद्ध ही आकृती आहे. तसेच आता दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला ही जी आकृती आहे या आकृतीची दिशा डाव्या हाताला आहे किंवा डाव्या बाजूला आहे, आणि विरुद्ध आकृती कशी होणार आहे, तर उजव्या बाजूला तिचं तोंड होणार आहे, तिचे बाण उजव्या बाजूला होणार आहे आणि इथे छोटासा त्रिकोण आहे. तर यामध्ये आपल्याला या आकृतीमध्ये बाण दिसत नाही, म्हणजे ही आकृती गेली. त्यानंतर या आकृतीमध्ये आपल्याला एक बाण दिसतोय आणि एक असा त्रिकोण दिसतोय, म्हणून ही पण आकृती कॅन्सल झाली. त्यानंतर या आकृतीमध्ये इथं त्रिकोण मोठा आहे, ही पण आकृती कॅन्सल झाली. शिल्लक राहिली आकृती क्रमांक 3. त्यानंतरची आकृती आहे. तर या आकृतीमध्ये या ज्या गोलांना ज्या रेषा दिलेल्या आहेत या रेषा इथलच्या काढून टाकलेल्या आहेत. तसंच ह्या आकृतीमध्ये या ज्या रेषा आहेत त्या रेषा आपल्याला काढून टाकायच्या आहेत, आणि या प्रकारची आकृती आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 नंबरला दिसते, म्हणून आपलं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतर जी आकृती आहे, तर इथे 4 रेषा दिलेल्या आहेत आणि पुढच्या आकृतीमध्ये मधल्या 2 आकृत्यांचा बॉक्स केलेला आहे. तसंच इथेही आपल्याला या 4 रेषा दिलेल्या आहेत आणि 2 आकृत्यांचा काय करायचा आहे, बॉक्स करायचा आहे मधल्या आकृत्यांचा. तर आपल्या या पर्यायामध्ये आपल्याला सी पर्याय हा त्या प्रकारचा दिसतो, म्हणून आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी. नंतर भाग 6वा आहे. तर या भागामध्ये आपल्याला आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. तर आकृतीमध्ये या आकाराची आपल्याला आकृती शोधून काढायची आहे प्रश्न आकृतीमध्ये. तर या आकाराची आकृती ही पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक आपलं हे उत्तर आहे. जी प्रश्न आकृती आहे ही, आणि यातून आपल्याला उत्तर आकृती शोधायची आहे. तर यामध्ये बसणारी उत्तर आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3.
चा प्रश्न आहे, तर ही आकृती पूर्ण करणारी आपल्याला आकृती शोधायची आहे. तर ही आकृती पूर्ण करणारी पर्याय आकृती आहे पर्याय क्रमांक 2 बी. ची आकृती आहे, तर ही आकृती पूर्ण करणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर यामध्ये ही आकृती या प्रकारची होणार आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये या प्रकारची आकृती दिसते. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा भाग 7वा आहे. तर या भागामध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा दिलेल्या आहेत. तर आरशातील प्रतिमांमध्ये आपल्याला डावी जी बाजू असते ती डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी जी बाजू आहे ती डावीकडे जाते आहे. तर हा TOM हे 3 अक्षर दिलेले आहेत. तर आपल्याला T हा उजव्या बाजूला गेलेला दिसेल आरशामध्ये आणि M हा डाव्या बाजूला आलेला दिसेल. तर अशी आकृती आपल्याला इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसणार आहे. ची प्रश्न आकृती आहे. तर आता इथे हा बाण आपल्याला डाव्या बाजूला गेलेला आहे. तर आपण आरशात जर प्रतिमा बघितली तर हा बाण उजव्या बाजूला जाणार आहे. क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला जर आपण आरशात जर पाहिलं तर फक्त काय होणार आहे? डावी बाजू ही उजवी बाजू दिसणार आहे आरशात पाहिल्यानंतर. तर आता इथे डावी बाजू ही आपल्याला आरशात जर बघितली तर उजव्या बाजूला हा गोल दिसणार आहे. तर या उत्तर आकृत्यांमध्ये फक्त या पर्यायामध्येच आपल्याला उजव्या बाजूला हा गोल आलेला दिसतो, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये. प्रश्न आहे आणि ही प्रश्न आकृती जर आपण आरशात बघितली तर आपल्याला आहे तशी दिसणार आहे. प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी. तरचा भाग 8वा आहे. तर यामध्ये आपल्याला कागदाची घडी घालून जर आपण त्याला छिद्र वगैरे पाडलं तर तो उलगडल्यानंतर कसा दिसेल यावरती 4 प्रश्न दिलेले आहेत. तर यामधला प्रश्न पहिला आहे. तर आपल्याला या प्रकारची कागदाची घडी घालून घ्यायची आहे आणि घडी घातल्यानंतर हा त्रिकोण तिथं काढायचा आहे किंवा कापून टाकायचा आहे घडी घातल्यानंतर. आणि जेव्हा ही घडी आपण उलगडू तेव्हा आपल्याला आकृती कशी दिसणार आहे? तर पर्याय क्रमांक बी प्रमाणे काय दिसणार आहे? आकृती दिसणार आहे. नंतरचा प्रश्न आहे. तर या कागदाची या प्रकारे घडी घातलेली आहे आणि घडी घातल्यानंतर या प्रकारे तो कागद कट केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक ये. प्रश्न आहे. तर हा कागद आहे आणि या कागदाची घडी इकडून या साईडला वरती केलेली आहे आणि त्यानंतर याशी झाल्यानंतर पुन्हा इकडून या साईडला दुमटलेली आहे आणि त्याला हे 2 टिंब दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी असणार आहे. भाग 9 आहे. या भागामध्ये आपल्याला आकृत्यांचे 4 तुकडे दिलेले आहेत आणि उत्तर आकृत्यामध्ये त्या तुकड्यांपासून कोणती आकृती तयार होणार आहे हे शोधायचं आहे. आपल्याला उत्तर आकृतीमध्ये 2 त्रिकोण छोटाले आणि 1 मोठा त्रिकोण आणि ही कापणी कुठे दिसते ही बघायचं आहे. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतरची प्रश्न आकृती आहे. तर या तुकड्यांपासून उत्तर आकृती कोणती बनणार आहे? इथे आपल्याला ह्या 2 नंबरच्या आकृतीमध्ये 2 त्रिकोण दिसत आहेत आणि हा आकार दिसतोय आणि एक त्रिकोण दिसतोय, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. नंतरची प्रश्न आकृती आहे. तर या तुकड्यांपासून बनणारी आकृती पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतरची प्रश्न आकृती आहे. तर या तुकड्यांपासून बनणारी आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला मिळते. तर भाग 10 आहे. तर यामध्ये आपल्याला दडलेली आकृती शोधायची आहे. तर इथे ही प्रश्न आकृती दिलेली आहे आणि प्रश्न आकृती मधली आकृती या 4 पर्यायांमधून आपल्याला शोधून काढायची आहे. तर ही प्रश्न आकृती आपल्याला 3ऱ्या पर्यायामध्ये दिसते. नंतरची प्रश्न आकृती आपल्याला या पर्यायामध्ये कुठे दिसते? तर ह्याचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये ही प्रश्न आकृती दिसते, कारण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता ही प्रश्न आकृती आहे. आता ही प्रश्न आकृती उत्तर आकृत्यांमध्ये कुठे दिसते? तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये ही आकृती दिसते. तर इथं हा बाण या प्रकारे आहे आणि त्यानंतर ही या प्रकारची ही आपल्याला आकृती इथं प्रश्न आकृती दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 40 नंबरचा प्रश्न आहे. तर 40 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न आकृती उत्तर आकृत्यांमध्ये पहिल्याच पर्यायामध्ये दिसते या प्रकारे अशी, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. नवोदय परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी जर आकृत्यांमध्ये मार्क घ्यायचे असतील तर आपण आतापासूनच या आकृत्यांचा खूप सराव केला पाहिजे. रोज या प्रकारच्या आकृत्या आपल्या डोळ्याखालून गेल्या पाहिजे आणि सराव जर झाला तर आपण पटकन निरीक्षण करण्याची आपली क्षमता वाढणार आहे, म्हणून आपण या आकृत्यांचा भरपूर सराव करायचा आहे. आणि तर अशा प्रकारे आज आपण 2024 ची प्रश्नपत्रिकांमधील सर्व आकृत्यांचा आज सराव करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.